सामाजिक संस्था या माध्यमातून आरोग्य शिबिर लावलेलं आहे। त्यात बरेच उच्च तज्ञ डॉक्टर आलेले आहे पोद्दार कॉलेजमधून व आमचे मित्र इंगोले सरांनी हा उपक्रम हाती घेतला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। दरवर्षी ते काम करत आहेत, त्याबद्दल समाज त्यांचं ऋणी राहील। आणि या निमित्त आज आमच्याकडे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे किल्लारे साहेब आलेले आहेत। त्यांचं असं अपेक्षा आहे की आम्ही गीत आज गावं म्हणून मी आज बाबासाहेबांच्या हा महापरिनिर्वाण दिनी एक गीत गात आहे। जय 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 संविधान 26 जय 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 संविधान 26 अखंड भारत की रक्षा करता। जय 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 संविधान 26 अखंड भारत की रक्षा करता। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जैन बौद्ध ब्राह्मण भाई भाई, आपस में वैर सिखाता। जय 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 संविधान 26 अखंड भारत की रक्षा करता। जय 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 संविधान 26 अखंड भारत की रक्षा करता। जब जब भारत में मनुवाद का पाखंड बढ़ता है, जब जब भारत में मनुवाद का पाखंड बढ़ता है, तब 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 बाबा साहब का अम्बेडकरवाद काम आता है। इसलिए कहता हूँ जय 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 संविधान 26 अखंड भारत की रक्षा करता। जय भीम, जय भारत, जय संविधान। धन्यवाद डॉक्टर साहेब। आपण जे आज आदरांजली गीताच्या माध्यमातून व्हायला डॉक्टर बाबासाहेबांना, तर एक खूप छान गोष्ट आहे। मला हे सांगायचं, समाज फक्त आजच्या या दिवशी आणि 14 एप्रिल या दिवशी फक्त समाज एकत्र येतो, तर समाजाने मला वाटतं आपण नेहमी कदा एकत्र राहिलं पाहिजे की जेणेकरून आपण सत्तेमध्ये जाऊ आणि जेव्हा सत्तेमध्ये गेल्यानंतरच आपण एक देशाला वेगळी दिशा देऊ। आज आपण बघतो आपण मोदीच्या राज्यामध्ये अन्य अत्याचार घटना वाढत चालल्या आहेत, त्या कमी होताना दिसत नाही। आपण यूपीमध्ये काम केलं आहे, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला काय सांगाल? मी पूर्ण भारतमध्ये भ्रमण करत असताना मला असा लक्षात आलं की आपण जे वेगवेगळ्या संघटना तयार केलेले आहेत, वेगवेगळे गट तयार केलेले आहेत, वेगवेगळे राजकीय पक्ष तयार केलेले आहेत आणि राजकीय पक्ष वेगवेगळे उभे राहिल्यामुळे ही मनोवत शक्ती ते वाढत गेलेली आहे। गेल्या 174 वर्षापासून मी बघतोय भारतामध्ये बाबासाहेबांना संविधानावर सोन्याची थाळी देऊन गेले होते। बाबासाहेब बोलले होते कि मैं आपके लिए संविधान देके जा रहा हूँ, आपका आरक्षण, संरक्षण, शिक्षा, स्वास्थ्य देके जा रहा हूँ, इसको आप संभाल के रखो। परंतु आमचा समाज इथे कमी पडला, त्यामुळे मला पूर्ण समाजाला आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या निर्वाण दिवशी सांगायचं आहे, अलग अलग जर तुम्ही चुनाव लढले, अलग अलग तुम्ही आपले संघटन चालवले, अलग अलग तुम्ही तुमचे प्रत्येक काम केलं, तर बाबासाहेबांचं काम कसं होणार, कशी मिशन पुढे जाईल। म्हणून मला या प्रत्येक लोकांना सांगायचं आहे, बाबासाहेबांनी जे आपल्याला ताट वाढून दिलं सोन्याचं, आपण ते आपल्याला सांभाळलं पाहिजे। आणि येणाऱ्या ज्या 1924 निवडणुका असतील त्यात पूर्ण समाज SC ST OBC मायनॉरिटी मुस्लिम समाज यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर निश्चित आपला बाबासाहेब संविधानाला जय होईल आणि संविधान वाचेल, लोकतंत्र वाचेल, आपला समाज वाचेल, आपलं आरक्षण वाचेल, आपलं काम वाचेल। म्हणून मला म्हणायचं आहे, या दिवशी सगळ्यांनी लक्षात ठेवा गेलं, बाबासाहेबांच्या निर्वाण दिनी हे आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घेऊन एकत्र आलेलं पाहिजे। जय भीम, जय भारत, जय संविधान। दरवर्षी त्यांचा स्टॉल असतो, जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून ते स्टॉल लावत आहेत आणि येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना ते मेडिकलच्या माध्यमातून ते आपलं सेवा देत असतात। त्यांच्याकडून जाणून घ्या आपण आजच्या 6 डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिवशी ते काय काय उपक्रम राबवतात ते त्यांच्याकडून जाणून घ्या। सर आपण सांगा, आपण काय? जय भीम, नमो बुद्धाय। प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर ढिल्ली तालुका जिल्हा वाशिम व प्रसंग कॉम्प्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 17 ते 18 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
भारतभरातून भीम अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यांच्या आरोग्याची सुविधा घेण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमची डॉक्टरांची चमू, डॉक्टरांची टीम हे अविरत कार्य करत असते. मागे कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आमचा खंड पडला, तरी पण आमची ही अविरत सेवा 1998 पासून आम्ही या ठिकाणी देतो. परंतु आमच्या संस्थेच्या माध्यमातून 2005 पासून ही सेवा आम्ही या ठिकाणी देत असतो. आमचे सर्व डॉक्टर्स जे आंबेडकर अनुयायी आहेत, आंबेडकरवादी अनुयायी आहेत, ते सर्व डॉक्टर्स या ठिकाणी येऊन आपल्या आंबेडकर अनुयायाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज आता तयार होतो आहे, कारण या दिनी, या क्षणी या ठिकाणी येणारे सर्व राष्ट्रामधले, सर्व राज्यामधले भीम अनुयायी या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा करून या ठिकाणी जातात. मी सर्व आंबेडकर अनुयायांना ह्या दिनी, जसं आज डॉक्टर सुरेश गवई यांनी आवाहन केलं त्याप्रमाणे मी सर्व आंबेडकर अनुयायांना आज या ठिकाणी अशी आवाहन करू इच्छितो की जसे आपण या ठिकाणी गर्दी करतो, बाबांना आपण अभिवादन करतो, हीच गर्दीचं रूपांतर आपण मतात जर केलं तर निश्चितच जसं कांशीरामजी म्हणत होते की बाबा के बच्चों के बगैर इस देश का राज नहीं चलने दूंगा, आणि बाबासाहेब म्हणत होते की राजसत्ता ही अशा गुरुकुलाची चाबी आहे की जिच्या सहाय्याने तुम्ही सर्व समाज ताले खोलू शकता. तर बाबासाहेबांचे स्वप्न ते आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला आशा वाटते. आणि म्हणून या ठिकाणी सर्व भीम अनुयायांनी बाबासाहेबांची ही आशा पूर्ण करण्याचा आपण आज या ठिकाणी प्रण करूया अशी मी सर्व विनंती करतो. आपण कुठल्या प्रकारची सेवा देता येते या स्टॉलवर? आपण कुठल्या प्रकारची सेवा देता स्टॉलवर? ही आमची सेवा अविरत चालू आहे. जवळपास 17 ते 18 वर्षापासून आम्ही आमची सेवा देत असतो. आमचे जेवढे काही डॉक्टर्स आहेत, पंचशील मेडिकल असोसिएशन असेल किंवा आमची बाटू असेल किंवा बाणाई असेल, या सर्वांच्या माध्यमातून ही आम्ही सेवा देतो. भारताच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि मग त्यांना जे काही व्हायरल फिवर असेल किंवा जे विकनेस वगैरे असेल किंवा जे आपले खेड्यातले जे आपले अनुयायी या ठिकाणी असतात की यांना कॅल्शियमची कमतरता असते किंवा त्यांना जे काही आजार असतात ते आजार त्या लोकांना माहिती नसतात, या ठिकाणी जे सुद्धा काही डॉक्टर आपले येत असतात आणि आम्ही त्या आपल्या आंबेडकर अनुयायाची या ठिकाणी रोगाचं निदान करतो. आम्हाला या ठिकाणी जे उपचार आमच्याकडे अवेलेबल आहेत आम्ही त्यांना ते करत असतो. परंतु या ठिकाणी ज्या समजा आपले आंबेडकर अनुयायी आहेत यांना जे काही जटिल आजार असतील तर ते ज्या जिल्ह्यातून आलेले आहेत तर त्या जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही या ठिकाणी पत्र देत असतो आणि इथून मग त्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची चांगल्या तऱ्हेने काळजी घेतलेली असते. आमचा अनुभव सर असा आहे की आम्ही इथून रेफर केलेले बरेचसे डॉक्टरांनी रेफर केलेले रुग्ण जेव्हा नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटल जातात किंवा नागपूरच्या हॉस्पिटल जातात किंवा वाशिमच्या, अकोल्याच्या, अमरावतीच्या या ज्या जिल्हा हॉस्पिटल जात असतात तर त्या ठिकाणी त्यांना चांगली सेवा मिळते आणि बहुतांशी डोळ्याचे ऑपरेशन असतील किंवा जटिल म्हणजे आपण हरण्याचे म्हणूया की जे काय छोटे ऑपरेशन असतील त्या ठिकाणी त्या रुग्णाचे ऑपरेशन केले जातात. तर आम्हाला हा आमचा अनुभव आहे. या ठिकाणी आमचे अनुयायी या ठिकाणी येत असतात, त्यांच्या जटिल आजाराचं या ठिकाणी निदान होतं आणि त्याला त्या ठिकाणी उपचार चांगला मिळतो. धन्यवाद डॉक्टर. ताई, आपण काय सांगणार? समोर बाबासाहेबांना कुठल्या प्रकारे आपण आदरांजली वाहता? बाबासाहेबांना कुठल्या प्रकारे आपण आदरांजली वाहता आपल्या माध्यमातून? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव डॉक्टर वैशाली इंगळे. गेले 2004 पासून मी डॉक्टर गजपाल इंगोले आणि डॉक्टर गवई यांच्यासोबत पंचशील मेडिकल असोसिएशन आणि प्रसंग मागासवर्गीय या संस्थेच्या मार्फत आम्ही इथे आरोग्य शिबिर आयोजित करत असतो. इथे आलेल्या जो महासागर इथे येतो त्यांना सगळ्यांना आपण मोफतमध्ये उपचार देत असतो. पण जसं इंगोले साहेब म्हणाले की ही जी इथे गर्दी उसळते किंवा सगळ्या विचारांचे लोक इथपर्यंत येतात तर याचं रूपांतर जर मतामध्ये झालं तर खरंच फार चांगली राजकीय शक्ती आपली असू शकते. कारण बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे ही आपण राजकीय सत्ता घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्यासारखे जे तरुण मुलं आहेत त्यांनी समाजामध्ये जाऊन काम करणं फार गरजेचं आहे. आपण कितीही रस्त्यावर मोठमोठ्या जरी घोषणा दिल्या तरी त्या घोषणांचा परिणाम होणार नाही, कारण तिथे संसदेमध्ये जाऊनच तुम्हाला कायदे तयार करावे लागणार आहेत. धन्यवाद. दुसरा प्रश्न तुम्हाला याला लागून विचारतोय मी की आता आपण बघतोय एक 4-6 महिन्यामध्ये जे राजकीय लोक आहेत ते महापुरुषावर टीकास्त्र करत आहेत. काही जण म्हणतात तुम्ही टिंकली कुंकू लावायची की नाही त्याच्यावर पण बोलत आहेत, त्याबद्दल आपण काय बोलणार? खरं पाहिलं तर महापुरुषांवर असे कमेंट होणं फार चुकीचं आहे, कारण त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत आणि त्यांच्या विचारांवर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं महात्मा फुलेंच्या चौकटीतनं राष्ट्र निर्माण बघितलेलं आहे त्या प्रकारचं राष्ट्र निर्माण आपलं कसं होईल याबाबत सगळ्या लोकांनी दखल घेणं फार गरजेचं आहे.
आपण महिलांना काय आवाहन करणार यामध्ये? मी सर्व माझ्या महिलांना असं आवाहन करू इच्छिते की आमची त्यागमूर्ती रमाई हिने ज्या प्रकारे बाबासाहेबांना साथ दिली आयुष्यभर, त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या महिलांनी, जे काम करणारे आमचे काही लोक आहेत, त्यांना त्याप्रमाणे साथ दिली पाहिजे आणि त्यांनीही सक्रिय कार्यकर्ते म्हणून ह्या चळवळीमध्ये राहिलं पाहिजे. कारण जी स्त्री असते ना, ती जितक्या प्रमाणामध्ये प्रतिक्रांती करू शकते तेवढी शक्ती तिच्यामध्ये असते आणि ही शक्ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये जाणली होती. तिने त्या स्त्रीच्या भावना ज्या होत्या, तिचं जे दुःख होतं, हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जाणलं होतं आणि त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आमच्यासारख्या महिलांना शिक्षण देऊन सक्षम केलेलं आहे आणि आम्ही आज स्वाभिमानाने जगतो आहोत. तर आमचं योगदान या भारत देशाला असणं फार गरजेचं आहे. तर ह्या होत्या नवतरुण डॉक्टर. त्यांनी सर्वांनी सांगितले महिलांनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, बाबासाहेबांचा वारसा त्यांनी पुढे चालवला पाहिजे आणि याच माध्यमातून ते दरवर्षी इथं स्टॉल लावतात आणि येणाऱ्या गरजूंना ते आपला रोग्यासंबंधी काय असतील त्यांच्या तक्रारी येतात ते निवारण करत असतात. मी अभिवादन करायला तर आलेलीच आहे, पण त्यासोबत मी इथे स्वतः स्टॉल चालवते. एक पुस्तकांचा स्टॉल आहे आणि 2016ला सुरू केलेला हा माझ्या समुदायातला पहिला स्टॉल होता. तो अजूनही तो संख्या वाढावी ही एक माझी इच्छा आहे आणि त्यासोबत हे गोतावळा आहे माझं, सगळं त्यांना भेटायला जाणं माझं काम आहे. तर त्यानिमित्त मी इथं आले आणि इकडल्या काही जे विद्यार्थी संघटनांचे स्टॉल लागलेले आहेत, काही वेगवेगळ्या विचारधारेच्या पुस्तकांचे स्टॉल आहेत, तिथे जाऊन मी भेटी दिल्या आणि आत्ता इथे प्रसंगच्या NGOचा हा जो कॅम्प आहे इथे भेट देते आणि इथून पुढे असा हा प्रवास ते जाऊन परत स्टॉल सांभाळणार आहे माझा. आपण काय आवाहन करावे? मी काय आवाहन करणार आहे? स्वतः बाबासाहेबांनी आवाहन करून ठेवलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मला असं वाटतं की त्याची लिंक समजली पाहिजे आपण, की बाबासाहेबांनी आधी शिका सांगितले, मग संघटित व्हा सांगितले आणि मग संघर्ष करा सांगितले. तर आपली संघर्षापासून सुरुवात होते. शिकण्याचा आपल्याला फार एवढं आहे नाही, पण तरीही इथे आल्यानंतर तो जो निगेटिव्हनेस आहे तो कमी होतो. करोडोनी पुस्तक जातात, एकदम खायला नसलेली किंवा त्यातही उभी राहणारी माणसं पिशवीत 2 पुस्तकं नातवासाठी जेव्हा घेऊन जातात तेव्हा एक उमेद बघायला मिळते आणि मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे. तर मी सांगणारी खूप मोठी काही नाही, बाबासाहेबांच्या मार्गावर चाललं तरी सगळं काय अचीव होऊ शकतं. तर ह्या होत्या पिंकीताई. त्यांनी बरोबर सांगितलं की आजी जरी शिक्षित नसल्या तरीसुद्धा त्या नातवांसाठी काही इथून बुकं घेऊन जातात आणि त्या मुलांकडून वाचून घेतात की याच्यामध्ये बाबा काय लिहिलेलं आहे, त्यांच्याकडून जाणून घेतात. तर त्यांनी हे सांगितलेलं की प्रत्येकाने इथून जाताना एक तरी पुस्तक घेतलं पाहिजे आणि आपण बघतोय दरवर्षी इथे करोडोच्या संख्येमध्ये पुस्तकं विकल्या जातात आणि हीच खरी बाबासाहेब देते आणि बाबासाहेबांच्या विचाराची देण आहे आणि हेच विचार घेऊन प्रत्येकजण आपापल्या गावी जात असतो. योची संस्था आहे, त्यांचं आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया त्यांचं ध्येय आणि ते काय काम करतात. तर ताई तुम्ही सांगा, आपण काय कुठल्या संदर्भात काम करताय? सर, आपली एक शैक्षणिक संस्था आहे जिचं नाव आहे सेफ विंग्स म्हणून आणि ही संस्था सर नाशिकमध्ये गेली 2 वर्ष काम करते आणि आपण संस्थेकडून जे गरीब विद्यार्थी आहेत, जे झोपडपट्टीमध्ये राहतात, ज्यांना शिक्षण ही जी गोष्ट आहे ती अफोर्डेबल नाही आहे सर, त्यांना 2 वेळचं जेवण वेळेवर मिळत नाही, तर शिक्षणावर खर्च करणं ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप अशक्य असते. तर असे विद्यार्थी आपण जाऊन त्यांना शोधतो आणि अशा विद्यार्थ्यांना आपण 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण संपूर्णपणे मोफत देतो सर आपल्याकडून. अगदी त्यांच्या शालेय शिक्षणाच्या बारीक बारीक गरजा, ज्या वह्या पुस्तकांपासून सगळ्या गरजा सर आपण आपल्या NGOकडून त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि आतापर्यंत आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिट पण केलेलं आहे, ॲडमिशन करून दिलेलं आहे. आपण RTE थ्रू देखील सर वेगवेगळे कॅम्प्स घेतो आणि RTE थ्रू सोबत आपण खूप विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून दिलेलं आहे. आतापर्यंत किती लोक सर आपण 58 विद्यार्थ्यांना आतापर्यंत ॲडमिशन करून दिलंय. त्यामध्ये 28 विद्यार्थी आपले RTEचे आहेत आणि बाकी बरेच विद्यार्थी सर आपण डायरेक्ट ॲडमिशन करून दिलेलं आहे त्यांना. संस्था नाशिकमध्येच काम करते का मुंबईमध्ये? सर संस्था नाशिकमध्ये काम करते, पण आता आपण डोनेशन ड्राईव्ह जो आहे आपला, तो आपण डोनेशन ड्राईव्ह इथे घेतला आहे. कारण सर बाबासाहेबांनी आपल्याला ही लेगसी दिलेली आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आज इथे समविचारी जे लोक आहेत तर त्यांच्याकडून आम्हाला डोनेशनची खूप अपेक्षा आहे आणि म्हणून आज आम्ही इथे डोनेशन ड्राईव्ह घेतला आहे.
म्हणजे कधीपासून आपला उपक्रम चालू आहे? सर आता जवळपास 2 वर्ष झाली आहेत आपला हा उपक्रम सुरू आहे आणि आज आपण पहिल्यांदाच इथे दादरमध्ये हा कॅम्प घेतला आहे. बाकी आपण जितके काही कॅम्प्स घेतले ते आपण नाशिकमध्ये घेतलेले आहेत. आपण अपील काय करणार? हां सर, मी सगळ्यांना डोनेशनसाठी हे अपील करेल की आपला हा एक जो नंबर आहे तो नंबर मी इथे सांगू इच्छिते. आपल्या ब्रोशरवरचा नंबर द्या प्लीज. हा एक QR कोड आहे, त्यावर मला डोनेशनसाठी सगळ्यांकडून मी अपील करते की या QR कोडवर तुम्ही 10, 20, 50, 100 जितके तुम्हाला वाटतील की आपण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या द्यायला हवेत तर ते तुम्ही देऊ शकतात. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य आपण कायमचं बदलू शकतो, कारण शिक्षणामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये फार आमूलाग्र बदल घडू शकतो. आणि आपला हा फोनपे आणि गुगल पे नंबर देखील आहे 9421-127-3759. हा आपला फोनपे आणि गुगल पे नंबर आहे ज्यावर आपण मदत पाठवू शकतात. तुमची छोटीशी मदत देखील खूप गरजेची आहे. थँक्यू. तर हे नवीन यूथ आहे की नवीन जे शोषित वंचित मुलं आहे ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही, जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत यूथ हे काम करते. खरंच खूप तुमचं अभिनंदन. त्यांचं असंच एक सर्व यूथनी काम केलं पाहिजे आणि जे वंचित मुलं आहेत ज्यांना शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. आपण पाहत आहात लॉर्ड ऑफ द TV लाईव्ह चॅनल चैत्यभूमी दादर इथून. आपल्यासोबत शाहिरी जलशाचे आकाश पवार आहेत. ते नेहमीच संविधान प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करत असतात. ते आपल्या जलशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचवत असतात. आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण संविधानाचा प्रचार प्रसार कसा करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर काय सांगा? मागील 5-6 वर्षापासून संविधानावर काम सुरू आहे. जलशाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून काम सुरू आहे. पण आम्ही असा विचार केला की पूर्ण संविधान समजणं एवढं सोपं नाही, अवघड आहे. पण निदान आपण जर त्या संविधानाची प्रस्ताविका जरी समजून घेतली तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही इथे हा जो स्टॉल लावलेला आहे युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा याच्या माध्यमातून जी आम्ही भारताचे लोक मोहीम चालू आहे, तर या मोहिमेच्या अंडर आमचा असा उद्देश आहे की लोकांच्या घरी कमीत कमी संविधानाची प्रस्ताविका असावी. बाबासाहेबांचा विचार जर आपल्याला जिवंत ठेवायचा आहे तर ती प्रस्ताविका समजून घेणं, निदान त्या प्रस्ताविकेमधली मूल्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ती मानवी मूल्य जर आपण समजून घेतली तर आम्ही भारताचे लोक म्हणत असू तर आम्ही भारताचे नागरिक आहोत. आणि या नागरिकाचे कर्तव्य, हक्क आणि नागरिकाने नागरिक म्हणून कसं जगलं पाहिजे हे सांगणारी ही संविधानाची प्रस्ताविका आहे. म्हणून ती प्रस्ताविका आपण इथे आज या स्टॉलवर ठेवलेली आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमातून, प्रत्येक जलशातून आम्ही ती प्रस्ताविका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ही मूल्य पोहोचवण्याचं काम करतो. धन्यवाद. जय भीम. आपण नवयुवकांना कसं आवाहन करणार, काय सांगाल? आम्ही असा प्रयत्न करतो आहे की जे नवीन कलाकार आहेत, नवीन चित्रकार असतील, साहित्यकार असतील, नाटककार असतील, तर अशा युवकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही भारताचे लोक याच्या अंडर एक वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न चालू आहे. शिबिरं घेत राहतो आपण, ज्याच्यामधून आपण संविधानाची प्रस्ताविकाच आधी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक शब्द ही जी प्रस्ताविका आहे फक्त एक वाक्य आहे आणि या एका वाक्यावर आज आपला 75 वर्ष देश स्वातंत्र्याचा जो काय अनुभव घेतोय तो या एका वाक्यावर घेतोय. तर ते एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. तर ते एक वाक्य जर आम्ही कलाकार म्हणून जर समजून घेतलं तर खूप महत्त्वाची गोष्ट होईल. आणि ही गोष्ट समजवण्यासाठी आम्ही युवकांना जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो की युवकांपर्यंत ही चळवळ गेली पाहिजे, युवकांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे. आणि जर तो गेला तर त्यांच्या कलेतून येणारं जे साहित्य असेल तर ते संविधानाचा विचार मांडणारं असेल. बरोबर आहे. आकाश पवारांनी बरोबर सांगितलं आहे की आज खरंच संविधानाची गरज आहे. आपण बघतो आपण एका घरात भाऊ एकत्र राहत नाही आहे, पण आज एक भारत देश, अखंड भारत देश आज 75 वर्ष एक संघ आहे. त्याला हेच कारण भारताचं संविधान आहे. आणि भारताचे संविधान आहे म्हणून सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्र राहतात. तरीसुद्धा काही लोक मुद्दामून काहीतरी जातीवाचक उद्गार करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. तरी लोक शांत राहतात की जो समजदार त्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब काही झालं तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब संविधानच वाचवेल म्हणून संविधानाचं हा लोक प्रचार आणि प्रसार करत असतात. त्यांना पुढील वाटसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. सबसे पहले तो आपके बुद्धा चैनल के माध्यम से समस्त विश्ववासियों को तथागत गौतम बुद्ध की अनुकंपा से दुनिया के सबसे बड़े संविधान को लिखने वाले
राष्ट्र निर्माता बोधिसत्व बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर का आज परिनिर्वाण दिवस है। इस अवसर पर मैं भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं और आपके चैनल के माध्यम से यह भी कहना चाहूँगा कि इस देश में बाबा साहब के आंदोलन को साहू फुले अम्बेडकर की विचारधारा के आधार पर चलने का काम अगर कोई कर रहा है तो वो बहुजन समाज पार्टी है। और जैसा कि आप देख रहे हैं कि आज चैत्यभूमि के नज़दीक शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी पार्क में जिस तरह से महाराष्ट्र यूनिट के प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने और उनकी टीम के द्वारा जो ये कार्यक्रम के समय जो अपना पंडाल और इस तरह से आयोजित करने का काम किया है, वो एक बात स्पष्ट हो गई कि महाराष्ट्र में चाहे जितनी भी राजनीतिक पार्टियाँ हों, सामाजिक संगठन हो, ये भले ही अपने आप को बाबा साहब का उत्तराधिकारी वारिस कहते हों, लेकिन सही मायने में सच्चा उत्तराधिकारी बाबा साहब का कोई अगर रहा इस देश में तो इस सदी के महानायक मानवर कांसीराम साहब और उनके बाद उनकी परम शिष्या बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेश की 4 बार लोकप्रिय, न्यायप्रिय, जनप्रिय मुख्यमंत्री रही परम आदरणीय बहन जी रही हैं। उन्हीं के दिशा निर्देश पर महाराष्ट्र प्रदेश की इकाई ने संदीप ताजने जी, प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने जी ने इस कार्यक्रम का भव्य आयोजन करने का काम किया है। मैं सभी महाराष्ट्र प्रदेश के लोगों का जो लाखों की संख्या में यहाँ पर उपस्थित हुए हैं, सबका आभार व्यक्त करता हूँ कि वो लगभग हर व्यक्ति इस पंडाल में आकर के गया है। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ। तो दूसरा प्रश्न पूछना चाहता हूँ मैं कि अभी जो धम्मा दीक्षा दी यूपी में, तो बहुत लोगों ने तो योगी ने विरोध किया कि ये नहीं होना चाहिए, तो इसके बारे में देखिए, इस देश की मनुवादी पार्टियां या मनुवादी लोग जब उन्होंने अपने जीते जी बाबा साहब के जीते जी बाबा साहब के आंदोलन को भरसक कोशिश की कुचलने के बाद और एक लंबे समय तक जो दुनिया के महानतम विद्वान में जिनकी गिनती होती है, जिन्हें सिंबल ऑफ नॉलेज कहा जाता है, उनको उनके जीते जी और यहाँ तक कि उनके परिनिर्वाण के बाद वर्षों तक उन्हें सम्मान देने का काम नहीं किया। चाहे लंबे समय तक केंद्र में कांग्रेस पार्टी रही हो उसने, या प्रदेश महाराष्ट्र में रही हो उसने कांग्रेस पार्टी ने, या उसके बाद भारतीय जनता पार्टी या जिसने भी रहा। लेकिन जब देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश में बहुजन समाज पार्टी के 3 सांसद चुन करके आए, तो उनके दबाव के बाद उनके वीपी सिंह की सरकार ने बाबा साहब को भारत रत्न भी दिया और बाबा साहब के नाम पर छुट्टी भी घोषित की और बाबा साहब के बनाए संविधान के आधार पर अनुच्छेद 340 से जो मंडल कमीशन बना, तो उस मंडल कमीशन को भी रिपोर्ट को लागू करने का काम किया। जहाँ तक आपके इस प्रश्न का सवाल रहा कि धम्म दीक्षा के कार्यक्रम को उनके ही मुख्यमंत्री, ये हमारे लोगों का वहम है कि ये मनुवादी पार्टियां उनको सम्मान देती हैं, उनको वो क्षणिक उनको लाभ लेने के लिए, बाबा साहब के नाम का दुरुपयोग करने के लिए, बाबा साहब के नाम का उपयोग करने के लिए वो उन लोगों को लेती हैं। और जैसे उनको लगता है कि ये फिर से बाबा साहब की विचारधारा पर चलने का काम, जब तक उनकी गुलामी करते हैं तब तक वो उनको कुछ नहीं बोलती हैं, जब तक उनके चमचे बने रहते हैं तब तक वो कुछ नहीं करते। जैसे ही वो बाबा साहब की विचारधारा पर चलने का मन भी बनाते हैं तो वो उनके साथ इसी तरह का व्यवहार करते हैं जैसा कि उन्होंने अपने मंत्री के साथ किया। एक दलित समाज के मंत्री ने जब बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 को जिन 22 प्रतिज्ञाओं को लेने का काम किया था, तो उन प्रतिज्ञाओं को उन्होंने दोहराने भर का काम किया, तो उनके मुख्यमंत्री उनको बुला करके उनका जबरन इस्तीफा लेने का काम किया। ये हमारे लोगों को सबक लेना चाहिए। यही काम जब बहुजन समाज पार्टी की उत्तर प्रदेश में 4 बार सरकार बनी, बहन जी ने देश की के सबसे बड़े प्रदेश की राजधानी उत्तर प्रदेश में एक बड़ा बौद्ध विहार बनाने का काम किया, जिसमें लोग जो गोल्फ कार्ट की गाड़ी से पूरा घूमने का काम करते हैं, तथागत बुद्ध के नाम पर, उनकी माता के नाम पर जिले और अस्पताल बनाने के काम किए, यूनिवर्सिटीज़ बनाने का काम किया। देश की सबसे बड़ी इंटरनेशनल यूनिवर्सिटी बनाने का काम नोएडा में करने का काम बहन जी ने किया, उनके नाम पे गौतम बुद्ध नगर रखने का काम किया। तो जब तक हम बाबा साहब के उस कथन को साकार नहीं करने का काम करते हैं जिसमें उन्होंने कहा था कि पॉलिटिकल पावर इज मास्टर की विद विच वी कैन ओपन एनी लॉक, जब तक हम राजनीतिक सत्ता की गुरकिल्ली को अपने हाथों में लेने का काम नहीं करते हैं तब तक हम इन मनुवादियों के चुंगल से बाहर नहीं आ पा सकते हैं। और सही माने में हम तभी बाबा साहब के संविधान में लिखे एक एक शब्द को ज़मीनी हकीकत पर लागू कर सकते हैं जब हम देश और प्रदेशों की सत्ता पर काबिज होंगे। इस रास्ते पर अगर कोई चल रहा है साहू फुले अम्बेडकरी विचारधारा पे, तो बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष और इस देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश
कांग्रेस की 4 बार लोकप्रिय न्यायप्रिय मुख्यमंत्री नहीं, परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी चल रही है। जैसा कि आप लोग देख रहे हैं कि आज अगर संविधान जब भी किसी दलित शोषित समाज के ऊपर अन्याय अत्याचार होता है या संविधान के में छेड़छाड़ की कोशिश करने का काम होता है तो कोई राजनीतिक पार्टी लड़ने का काम नहीं करती, केवल और केवल बहुजन समाज पार्टी उसके कार्यकर्ता और पदाधिकारी लड़ने का काम करते हैं। महाराष्ट्रातच नाही, आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संविधानाचे निर्माते आणि या देशातल्या करोडो शोषित पीडित उपेक्षितांचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी होत आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला, त्यांच्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक लाखोच्या संख्येने चैत्यभूमीला येत असतात। हा सगळा विचार करता बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहन मायावतीजी यांच्या आदेशान्वये बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक माननीय आकाशजी आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे केंद्रीय कोऑर्डिनेटर माननीय डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब, नितीन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये हे विचारपीठ एक प्रकारे उभे केलेलं आहे। या माध्यमातून आमचा संकल्प आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन बहुजन समाज पार्टी संकल्प दिन म्हणून या ठिकाणी मनवते आणि आज महाराष्ट्रामध्ये आम्ही संकल्प करत आहोत आदरणीय खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेबांच्या उपस्थितीमध्ये की आगामी काळामध्ये जे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं, माझा समाज या देशाचा शासक समाज झाला पाहिजे। बाबासाहेब म्हणाले होते, जा आणि आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचा। बाबासाहेब चिंपळूणला, याच कोकणात मुंबई ज्या कोकण विभागात येते, चिंपळूणला बाबासाहेब म्हणाले होते, मला तुमच्यापैकी एकाला या देशाचा प्रधानमंत्री झालेला बघायचा आणि या देशामध्ये महात्मा फुल्यांच्या, शाहू महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वारसदार असलेल्या एकमात्र उत्तराधिकारी असलेल्या परमादरणीय बहन कुमारी मायावतीजी वगळता या देशामध्ये निळ्या झेंड्याचा एकही सक्षम उमेदवार देशाचा प्रधानमंत्री होण्यासाठी लायक नाही आहे। म्हणून आजच्या तारखेला या शिवाजी पार्कमध्ये ही जी निळाई उतरलेली आहे, हा जो निळा आकाशाचा रंग, बाबासाहेबाचा झेंडा, बाबासाहेबाची हत्ती निशाणी, बाबासाहेबाचं चित्र घेऊन या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास पेरण्याचं काम या ठिकाणी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज आम्ही महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या वतीनं पक्षाचे आमचे केंद्रीय कोऑर्डिनेटर, राज्याचे प्रभारी माननीय डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प करत आहोत, आगामी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायता, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि हत्ती निशाणी ताकदीनिशी सभागृहात गेला पाहिजे। आणि आजपर्यंत ज्या काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी, शिवसेना, भाजपच्या लोकांनी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीत केलं, त्याच महाराष्ट्राच्या मातीत या सगळ्या मनुवादी पक्षांना गाडण्याचं काम आणि त्यांच्या छातीवर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि हत्ती उभा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद, जय भीम। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 4 करण्यात आलं, तर आता मी समाजाला जागरूक राहण्याचे अपील करतोय आपल्या माध्यमातून की काँग्रेस आणि बीजेपी दोन्हीही या देशाला घातक आहे। बीजेपीने जवळजवळ संविधान संपूर्ण संपवण्याचं षडयंत्र रचलेलं आहे, तरी देखील आमच्यातले तथाकथित नेते म्हणतात संविधानाकडे बघितलं तर डोळे काढू, हात उपसू। कसे उपसणार तुम्ही हात, कसे डोळे काढणार? ते ऑलरेडी तुमच्या संविधानापर्यंत पोहोचलेले आहेत। इनडायरेक्टली त्यांनी प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली नोकऱ्या सगळ्या संपवून टाकलेल्या आहेत। मोठ्याल्या कंपन्या ज्या गव्हर्नमेंटच्या त्या सगळ्या प्रायव्हेट केलेल्या आहेत। नोकऱ्या उरल्या कुठे? 2 करोड नोकऱ्या देतो असे वायदे केलेले आज एकही नोकरी देऊ शकलेले नाही। रेल्वे सारखी मोठी इंडस्ट्री त्यांनी प्रायव्हेट केली, एअर इंडिया प्रायव्हेट केली, सगळ्या प्रायव्हेटायझेशन मागे लागले आहेत। आपण आहोत कुठे? म्हणून बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने अभिवादन करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आज हे प्रण करावं लागेल की या देशामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये या सर्व लोकांना पुरून
लढण्यासाठी आता एकमेव पर्याय उरलेला आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे बहनकुमारी मायावतीजी. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करेल की आता बहुजन समाज पक्ष हा एक विकल्प म्हणून या देशामध्ये उभा राहिलेला आहे. तर या देशाच्या सर्व बहुजनांनी तुम्ही 5 वर्ष तुम्हाला धम्मयात्रा काढायची आहे काढा, तुम्हाला पुस्तकं लिहायचे लिहा, साहित्यिक परिषदा घ्या, सगळ्या गोष्टी करा. पण यूपीमध्ये एक गोष्ट नेहमी घडत असते. ती काय घडते की 5 वर्ष लोक आपापल्या फील्डमध्ये काम करत असतात, पण ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस ते एकच पक्ष बघतात, तो म्हणजे बहुजन समाज पक्ष, निळा झेंडा आणि हत्ती निशाण नेता बहनकुमारी मायावतीजी. तर हे जे चित्र आहे ज्यावेळेस आपण महाराष्ट्रात लागू करू त्या दिवशी आपण महाराष्ट्राचंही सत्तापलट करण्यामध्ये मागे राहणार नाही. या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि तेच थांबतो. मला याला लागून दुसरा प्रश्न विचारतो. वाढती महागाई, बेरोजगारी भयंकर वाढलेली आहे. तिथे काही कुठे काही कोणी बोललं जात नाही आणि महापुरुष म्हणजे अपमान केला जातो. वारंवार बघतो आपण काही राजकीय लोक स्टेटमेंट करतात, तर ते जाणून बुजून केलं जाते का? मग काय करा? डेफिनेटली महापुरुषांचे अपमान जे आहे हे जाणून बुजून आणि षडयंत्र करूनच केल्या जातात. तुम्हाला नुकतं उदाहरण देतो मी. आत्ता या 6 डिसेंबरसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संबंध देशामध्ये मीडियाच्या माध्यमातून 144 धारा लागू करतोय असा एक कन्फ्युजन तयार करण्यात गेलं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये येणारी जी गर्दी आणि संख्या होती, या संख्येला मी पूर्ण नाही म्हणत, बाबासाहेबांचे बच्चे काय कोणाला घाबरत नाहीत की 144 लागू करा किंवा दुसरं कलम लागू करा, पण ही जी गर्दी आहे या गर्दीला कुठेतरी कमी करायचं हे षडयंत्र इथल्या BJP आणि शिंदे सरकारने घडवून आणलं RSSच्या माध्यमातून. आणि त्यामुळं आपण सजग राहिलं पाहिजे. म्हणून जसं तुम्ही म्हणालात की महापुरुषांचे अपमान का करतायत, कारण मी तोच प्रश्न आहे जसं मगाशी खासदार साहेब म्हणाले की जब तक हम वो पॉलिटिकल चाबी हाथ में नहीं लेते तब तक हमारे साथ ये होते ही आने वाला है. इसलिए अगर या महापुरुषांना आम्हाला सम्मान द्यायचा, जसा यूपीमध्ये सम्मान मिळाला तसा सम्मान जर द्यायचा असेल तर आम्हाला या ठिकाणी सत्तेत येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सत्ता का पाहिजे? आम्हाला काय कोणाला चंगळ करायला सत्ता नाही पाहिजे, तर समाजाचं सामाजिक आणि आर्थिक उत्थान झालं पाहिजे, यासाठी सत्ता पाहिजे. आपल्यासोबत असेच एक आंबेडकर आहेत की त्यांना काहीतरी त्यांचं मत व्यक्त करायचे आहे की असेच एक व्यक्ती गंगाधर गायकवाड, आपण त्यांनाच विचारू, तुमची काय मागणी आहे? सर, मी अनेक वर्षापासून दादरला येत असतो अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं निर्वाण झालं. जवळपास 66 वर्ष होत आली तरी दादर स्टेशनला नाव मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. जेव्हा जेव्हा शासन येते, एखाद्या शासनानं आलं की छत्रपती शिवाजी टर्मिनल नाव तयार झालं, त्यांचं शासन आलं. पण पुन्हा दुसरं शासन आलं, औरंगाबादचं संभाजीनगर नाव तयार झालं. आणि जसं उदाहरणार्थ उस्मानाबादचं धाराशिव झालं. मग दादरचं हे नाव का बदलत नाही? दादरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल झालं पाहिजे ही आमची खूप दिवसापासून इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, इथले जे समाजकारण लोक आहेत त्यांचा जो विचार आहे तो बाबासाहेबाच्या विचाराला विचार घेऊन चालणारा विचार नाही आहे. बाबासाहेबांनी काय दिले नाही कोणासाठी? स्वातंत्र्य, समता, न्याय, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. मग बाबासाहेबाला न्याय का मिळत नाही? बाबासाहेबाच्या नावाला विरोध का होतो? मग दादर स्टेशनला येणाऱ्या पुढच्या वर्षी दादरच्या ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार? काय करायला काय, आपल्याकडे काय असतं आम्ही लगेच बदलू शकतो. आणि दादर स्टेशनला नाव यावं, पुढच्या वर्षी किमान दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल्स ही ट्रेन धावली पाहिजे, ही माझी इच्छा नाही तर पूर्ण आंबेडकरची इच्छा आहे. धन्यवाद दादा. फार वेगळा प्रश्न मांडला आहे. आपण बघतोय सगळ्याच बहुजन समाज बोलतोय असा, पण कोणी समोर असं बोलत नाही आहे. तर त्यांनी चांगला प्रश्न मांडला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव हे दादर स्टेशनला मिळालं पाहिजे आणि ते सरकारने देण्याचा प्रयत्न करू, नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. तर बघू, सरकारपर्यंत आपण पोहोचण्याचं आपलं काम आहे. सरकार काय करते आपण प्रश्न बघू. एक चान्स आहे. आपल्यासोबत आहेत रिझर्व्ह बँकेचा स्टाफ, त्यांचं इथं स्टॉल आहे, त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि ते आता आज या दिवशी येणाऱ्या सर्व भीमांना पाण्याचं आणि जेवणाचं वाटप करत आहेत. तर त्यांच्याकडून जाणूयात हे उपक्रम कशा प्रकारे राबवत आहेत. सर, काय सांगाल आपण कसं? भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आधी सर्वांना अभिवादन करतो त्यांना. ह्या ठिकाणी रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँक SC ST बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने ह्या ठिकाणी आम्ही
स्टॉल लावतो. गेली 25 वर्षापासून आम्ही या ठिकाणी स्टॉल लावतो. ह्या स्टॉल लावण्याचा हा एकच उद्देश आहे की रिझर्व्ह बँकेचा जो फंक्शनिंग आहे, रिझर्व्ह बँकेचं जे कामकाज आहे बाहेरच्या क्षेत्रामध्ये काही लोकांना कळत नाही की बँकेची काय फसवणूक होते, पैशामध्ये काय अफरातफर होते, ही काय त्यांना काय कळून येत नाही. म्हणून रिझर्व्ह बँकेचा जो बँकिंग ऑम्बड्समन डिपार्टमेंट आहे किंवा FIDD डिपार्टमेंट आहे, यांचे जे काय फंक्शनिंग आहे या ठिकाणी आम्ही लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तसेच या ठिकाणी लोकांना कॉईन, 1 रुपयाचे कॉईन, 5 रुपयाचे कॉईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 10 रुपयाचा कॉईनसुद्धा या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच या ठिकाणी त्यांना आम्ही खोटी नोट कशी ओळखायची, मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातामध्ये आलेली नोट ही खरीच आहे का खोटी आहे हे पण कळण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक चार्ट उपलब्ध केलेला आहे. त्यांना थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन पण करतो. अशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम छोटेखानी कार्यक्रम असतो, पण तो रिझर्व्ह बँकेचा असा कार्यक्रम आहे की लोकांना त्याचा कायमस्वरूपी उपयोगात येणार हा एक या ठिकाणी कार्यक्रम आमचा दरवर्षी असतो. आपण हे किती वर्षापासून स्टॉल लावतो? आता हा स्टॉल आमचा जवळजवळ 25 वर्षापासून लागतो आणि याच्यामध्ये रिझर्व्ह बँक पण पार्टनरशिप करते. आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, SC ST संघटना असे मिळून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो. या उपक्रमाअंतर्गत आपण काय काय करता? आम्ही रिझर्व्ह बँकेचं SC STच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तिथे चष्मा शिबिर लावलेलं आहे. तसंच आम्ही या ठिकाणी आलेले जे लांबून दुरून जे अनेक राज्यातून लोक येतात त्यांना या ठिकाणी बिस्किट देतो, त्यांना पाण्याची पण व्यवस्था करतो. म्हणजे 2 दिवस कंटिन्यू आम्ही सतत आम्ही त्यांना पाणी आणि बिस्किट देतच राहतो. आणि जे चष्माचे शिबिर आहे ते एकदम चांगली क्वालिटी आहे. जवळजवळ तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर त्या चष्म्याची किंमत 500च्या खाली नसेल, पण आम्ही ती एकदम 60 रुपये एकदम कमी अल्प दरामध्ये देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आप सभी को जय भीम. ऑल इंडिया SC ST एम्प्लॉयज़ वेलफेयर एसोसिएशन ONGC मुंबई की ओर से पिछले लगभग 35 सालों से हम लोग यहाँ पर चैत्यभूमि में दादर में हम लोग लोगों की सेवा करने के लिए, क्योंकि भारत की पूरी जनता यहाँ पे आती है जो बाबा साहब को श्रद्धांजलि अर्पित करने के लिए जब यहाँ आते हैं तो उनकी सेवा करना, क्योंकि दूर दराज से लोग आते हैं, है ना, और उनकी सेवा करने के लिए हम लोग पहले तो यहाँ पे हम लोग उनके आँखों की जांच कर कर उनको चश्मा देते हैं, साथ में उनको दवाइयाँ देते हैं, मेडिसिन हम देते हैं जिसमें टॉनिक है, जिसमें मल्टीविटामिन्स है या और भी जेनरिक जो मेडिसिन जिसको हम कहते हैं वो उसका डिस्ट्रीब्यूशन होता है. तो जिसको भी ऊपर से दंत चिकित्सा के लिए भी हमारी टीम यहाँ पे है. साथ में हम लोगों ने झुनका भाकर का भी यहाँ कार्यक्रम रखा है. झुनका यानी जो बेसन होता है ना, गाढ़ा बेसन, उसको झुनका कहा जाता है. तो वो झुनका और रोटी, क्योंकि ये दुख का दिन है, बाबा साहब के महापरिनिर्वाण का दिन है, इसलिए लोगों को ज़्यादा एकदम से अच्छा खाना टाइप नहीं खिलाते हुए इस दिन को थोड़ा मानते हुए हम लोग काफ़ी सालों से ये प्रोग्राम हम लोग कर रहे हैं. तो वी आर रियली ग्रेटफुल टू आवर ऑर्गेनाइजेशन ONGC कि जी और उसका मैनेजमेंट, ONGC हमारी कंपनी का मैनेजमेंट कि जो हमको हर चीज़ में हमको मदद करती है, सहकार्य करती है. इतना बड़ा बजट का ये प्रोग्राम होता है. आप लोगों ने नागपुर में देखा होगा दीक्षा भूमि में हमारे CMD साहब वो नागपुर में इस बार आए थे. हमारे डायरेक्टर ऑफशोर साहब CMD साहब श्रीवास्तव सर हैं और डायरेक्टर ऑफशोर जो पंकज कुमार साहब हैं वो हमारे इस बार दीक्षा भूमि में आए थे. और तो हमारे लिए बड़ी गर्व की बात है कि हमारे कंपनी के जो मुख्य है वो नागपुर में आते हैं दिल्ली से. वो US से कहाँ से वो टूर उनका ट्रेनिंग था, टूर था, वो करके आए हैं. और पूरा सपोर्ट हमको ONGC का रहता है. साथ में हम लोगों ने ये किया है मराठी में जो स्टूडेंट्स हैं, जो छात्र हैं, बच्चों के लिए हमने एक बुक का पब्लिकेशन किया है और उसकी 5000 कॉपीज़ हमने नागपुर में डिस्ट्रीब्यूट की है. उसका नाम है बाबा साहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान. वो इसलिए है, उसका पर्पज़ ये है कि बाबा साहब के जो थॉट्स हैं वो बच्चा पढ़े और बच्चे में ऐसे कुछ बच्चों को ऐसे कुछ प्रेरणा मिले अच्छी पढ़ाई लिखाई की, एक अच्छा नागरिक बनने की, कि ताकि वो अपना भविष्य जो है उज्जवल कर सके, अपने समाज का, अपने परिवार का, अपने देश का नाम रोशन कर सके. क्योंकि बाबा साहब का साहित्य है इतना अपना इतना ज़्यादा संख्या में है, उसमें से निचोड़ कर ओनली फॉर स्टूडेंट्स के जो थॉट्स है वो हम लोग यहाँ पे हम लोग बच्चों को डिस्ट्रीब्यूट करते हैं. सो ये सब पब्लिक सेवा का हम लोग कार्य है हमारी कंपनी के माध्यम से करते हैं, जिसमें हमारी टीम है ऑल इंडिया SC ST एम्प्लॉयज़ वेलफेयर एसोसिएशन की जो टीम है, हमारे गडलिंग साहब हैं जो श्री सतीश गडलिंग जी जो हमारे रीजनल वाइस प्रेसिडेंट है एसोसिएशन के, हमारे मंगल वानखेड़े जी यहाँ पर उपस्थित है, अपने
अपने पवन खंडारे जी हैं और बाकी पूरी टीम हम लोगों की है यहाँ पे। वो दिन रात यहाँ पे हम लोग आते हैं, मेहनत करते हैं और लोगों की सेवा करते हैं। तो मैं ये चाहता हूँ इस माध्यम से कि जो भी लोग, जो नीडी लोग हैं, जो गर्जू लोग है, जिनको आवश्यकता है मेडिकल अटेंशन की, वो यहाँ पे आए। वो बुक जो है बाबा साहब के लाइफ के ऊपर, उनके थॉट्स के ऊपर, वो लेके जाए। और झुनका भाकर का जैसे हमने यहाँ प्रोग्राम रखा है वो भी है। हम नागपुर में बच्चों को कॉपी किताब का भी डिस्ट्रीब्यूशन किया था। जूट बैग का हमने क्योंकि स्वच्छ भारत अभियान चल रहा है तो उसको प्रमोट करने के लिए 5000 जूट बैग का हमने डिस्ट्रीब्यूशन किया। सो देर आर सो मैनी एक्टिविटीज़ वी आर टेकिंग अप थ्रू दिस असोसिएशन। थँक यू. सर, आपण बघतोय लाखोंच्या संख्येने लोक येतात, शिस्तीमध्ये अशीच येतात, तरी काहीसुद्धा आपल्या या येणाऱ्या लोकांवर म्हणजे काहीतरी लांछन लावतात की लोक गंदगी करतात, असं करतात. तर यात आपलं काय मत आहे? मुझे ऐसा नहीं लगता है। भारत में जहाँ पे भी मेला टाइप का होता है, चाहे कोई भी मेला बोलिए, मैं तो यहाँ उसका नाम नहीं लेना चाहूँगा, वहाँ पे ये तो होता ही है क्योंकि दूर दराज से लोग आते हैं। तो ये काम जो सिविक जो सोसाइटी है, सिविक जो बॉडी है, ये उनका काम है कि लोगों की जो भी आवश्यकता है, जैसे अच्छा बाथरूम टॉयलेट की सुविधा है, उनको खाने पीने की व्यवस्था है, उनको क्या कहते हैं वो अनुशासन में रहने की, ये सब सिविक बॉडीज़ का काम है। तो दे शुड ओन दिस रिस्पॉन्सिबिलिटी। एक दिन 2 दिन यहाँ पे दादर के शिवाजी पार्क में आने से कोई गंदगी नहीं होती है। हमने ऐसे कई मेले देखे हैं जहाँ पे इससे ज़्यादा गंदगी होती है। तो ये जो तर्क है ये तथ्यहीन है, ये मूर्खतापूर्ण तथ्य है, मुझे ऐसा लगता है। तर बरोबर आहे, सोमकोर साहेबांनी सर बरोबर सांगितलं आहे. कारण आपण बघतो महापालिकेने यावर्षी एक चांगली व्यवस्था केली आहे. सर्व ठिकाणी राहण्याची, झोपण्याची, टॉयलेटची, बाथरूमची सर्वची व्यवस्था केली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही येणाऱ्या अनुयायाची अपसोय होऊ नये हे सर्व महापालिकेने जाणून घेतलेलं आहे.